ब्रॉट टू यू बाय विगार्ड। मुस्लिम मतदान जास्त पडलंय, मराठी मतदार कोणी पाठ फिरवली आहे असं कोण म्हणालंय? देवेंद्र फडणवीस स्वतः असं म्हणाले आहे। बर, मुळामध्ये इतके मोठे नेते जेव्हा बोलतात तेव्हा नक्की मला असं वाटतं की सगळ्यांनी त्याचं भान राखलं पाहिजे। आज या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंचा पण वाढदिवस आहे आज। त्यांना आधी पहिलं मी वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्यामध्ये अभिष्टचिंतन करते, आरोग्यदायी दीर्घायुष्य जावं। मी त्यांचीही मुलाखत आज ऐकली होती, म्हणजे ते पण ऐकलं। मुळात तुम्ही मराठी म्हणून मुंबईवर जो हक्क दाखवत होता, महानगरपालिकेला खालसा करत चालले, आणि तरी पण तुम्ही म्हणत असाल की मराठी मतं आम्हाला मिळाली नाही, मग कोणाला मिळाली? मिळाली कोणाला? म्हणजे तुम्ही आजही महाराष्ट्रामध्ये जातीवाद, धर्मवाद बराच रुजवण्याचा प्रयत्न करताय। आपण जर बाळासाहेबांची भाषणं पाहिली आधीची पण, तेव्हाही बाळासाहेबांनी तेच सांगितलं होतं की जो माझ्या देशात राहतो, जो माझ्या महाराष्ट्रात राहतो, जो माझ्या मुंबईत राहतो, मग तो कुठल्याही जाती धर्म पंथाचा असू दे, त्याला तो स्वाभिमान असला पाहिजे, त्याचं वर्तणूक त्याने आणि असलं पाहिजे। आणि ते जर कोण करत नसेल, कारण नसताना दुसऱ्या देशांचे इथे अभिमान बाळगत असतील, तर अशा लोकांच्या विरोधात आम्ही आहोत। जर आपण पाहिलं की ही मतं, म्हणजे मग जर असं म्हणत असाल तर खरं म्हणजे आमच्याकडे आजही मिक्स वातावरण आहे। आज आमच्याकडे गुजराती, मारवाडी, राजस्थानी, बाकी सर्व देशातले जेवढे, म्हणजे सगळा जर देश बघायचा असेल तर महाराष्ट्रात या, अख्खा देश बघायचा असेल तर। मग तरीसुद्धा जर मराठी, म्हणजे मराठी लोकांना तुम्ही आज हिनवताय का? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। मराठी माणसाचा अपमान करताय का? मी असं अजिबात म्हणणार नाही। अनेक जणांनी झेंडे घेतले होते, 40% हिरवा, 40% निळा, 20% भगवा, कसं विसरता कसं? मग ती साथ मिळाली नाही का? मग ते विलीन केले गेले वगैरे किती किती गोष्टी आहेत। मला आज वाटतं आजची निवडणुकांना महाराष्ट्रात तरी किमान प्रामाणिक व्यक्ती कोण, प्रामाणिक व्यक्ती आमच्यासाठी काय काय करू शकते, कोविड काळामध्ये ज्यांनी काम केलं, त्या 2.5 वर्षात त्या ज्या पद्धतीने बदनामी करून कुठेतरी त्या कोविडचं काम बाजूला करणं, मला वाटतं कुठला धर्म, कुठला पंथ, कुठली जात ते विसरले नाहीत। आणि म्हणूनच आज महाराष्ट्रात जर एक हाती भले आम्ही आघाडीत आहोत, पण खऱ्या अर्थाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काही मीटिंग्स घेतल्या त्या सगळ्या यशस्वी झाल्या। ज्या काही माननीय लोकनेते शरद पवार साहेबांनी ज्या मीटिंग्स घेतल्या त्या यशस्वी झाल्या। ऐन वेळेला काँग्रेसचा नेता जातो आणि राज्यसभा मिळवतो। मग जर तुमचा कडक काँग्रेसवर राग आहे तर त्याला राज्यसभा कशी देता तुम्ही? जर तुम्हाला कडक राष्ट्रवादीवर राग होता तर तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री कसे करता? याचा अर्थ कुठूनही सगळी गळचेपी फक्त आणि फक्त उद्धवजींचीच करायची, बाळासाहेबांची शिवसेना संपवून टाकायची। अर्थात ती सगळी ताकद लावूनही संपत नाही म्हटल्यानंतर जो खऱ्या अर्थाने मराठी माणूस आजही शिवसेनेबरोबर आहे, तुमच्या माध्यमातून मी म्हणजे मनापासून आभार मानेन, त्याला परत परक करण्याचं काम चाललंय का असा आता डाऊट यायला लागला।
वरळी मतदारसंघामध्ये फक्त 6,000च लीड मिळालेली आहे आणि त्यामध्ये एम फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरला असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येतं. नाही, मुळामध्ये असं सांगणं एम फॅक्टर चालला, तो चालवला कोणी? चालवतो कोण? सत्ताधारी चालवतो ना एम फॅक्टर, आणि ते दिसले आहेत. मला असं वाटतं एम फॅक्टरपेक्षा आमच्याकडे अनेक विस्थापित लोक झाली, मे महिना असल्यामुळे अनेक लोक गावाला गेले आणि जे उर्वरित होते, जे एकदम भारतीय जनता, ते गेले नाहीत. त्यांनी एक झाडून मतदान केलं. अर्थात जे झालं आहे त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करतोय, अवलोकन करतोय. त्याच्यावरती निश्चित विधानसभेला आम्ही ती मुसंडी मारू, कारण आदित्य ठाकरेंनी या वरळी विधानसभेमध्ये महाराष्ट्रात नव्हे एका देशाला दिशा दाखवण्याचं काम करतायत. आणि इतक्या लहान वयात त्यांचा जो पगडा आहे, तो पगडा असा सहजासहजी हलणार नाही आहे. आकड्यांचं गणित आहे. जो जिता वही सिकंदर आहे, तरी त्या आकड्यांच्या गणितामध्ये आम्ही कमी झाले म्हणून निरुत्साही होणार नाही, वाढले म्हणून अति आत्मविश्वासही होणार नाही. आम्हाला आमचे पाय कुठे ठेवायचे आहेत, जमिनीपासून वर की जमिनीवरच? जर आमचाच नेता जमिनीवर आहे, तर आम्ही का जमिनीच्या वर जा? असा प्रश्न आहे की लोकसभेचे निकाल जर विधानसभानुसार पाहिले तर ज्या ठिकाणी 21 महाविकास आघाडीचे आमदार आहेत, त्या ठिकाणी 21 जागेवरती भाजपला लीड मिळते. नाही नाही, निश्चित लोकसभेची इलेक्शन ही वेगळ्या पद्धतीनेच होते. महाराष्ट्रात जर आपण पाहिलं 17 सभा रोड शो पंतप्रधानांनी घेतल्या, 14 हरले. त्यामुळे लीड किती काय हा अभ्यासाचा विषय नक्की आहे. कुठे आम्ही नक्की कमी पडतो आहे तर आम्ही तो अभ्यास करूच. ताई, महायुतीचे काही नेते आहेत, त्यांनीच आता घरचा आहे त्याला सुरुवात केली. प्रसाद लाड असेल, मोहित कंबोज असेल, त्यांनी ट्विट करत थेट CMला टॅग केलंय की महापालिकेमध्ये भ्रष्ट अधिकारी आहेत, त्यांनाच तुम्ही पाठिंबा देतात. ED CBIच्या कारवाईत तरी पण त्यांनाच तुम्ही नियुक्ती करत आहात. कसं पाहता बरं या भ्रष्टाचाराकडे? आता तो घरचाच अहेर आहे असं म्हणताय, आणि ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये ज्या ठेवी होतल्या त्या ठेवीनं हात घातले गेलेत, ते कोणाच्या माध्यमातून घेतले? अधिकाऱ्यांच्याच माध्यमातून घेतले ना. मग त्याच अधिकाऱ्यांना तुम्ही भ्रष्ट अधिकारी कसे काय म्हणतात? मग जर भ्रष्ट आहे तर बदला. अडवलंय कोणी तुम्हाला? करा, अडवलंय कोणी तुम्हाला? काही वरळी विधानसभा जर आपण पाहिलं तर मग आदित्य ठाकरे तिथले आमदार आहेत, मात्र आता मनसेकडून देखील तयारी करण्यात येत आहे. संदीप देशपांडे यांना तिथे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. बघा, कोणी उमेदवार येऊ दे, कारण हे रणसंग्राम असतं. योद्धे कोण कोण येतात, ते योद्धे भरीव आहेत की पोकळ आहेत ते बघू ना आम्ही त्या वेळेला. त्यामुळे योद्धे येत आहेत म्हणून आत्ता चिंता करायची गरज नाही. ती भरीवता, ती पोकळता लोकांपर्यंत येईल आणि आम्ही नेऊ. महापालिकेचे 8,000 अधिकारी अजूनही निवडणूक कामातून कार्यमुक्त केलेले नाही आणि पावसाळ्यापूर्वी जी कामं करायची होती ती रखडलेली आहे. हे 2 फेल्युअर आहेत. एक तर जे आता नवीन आयुक्त आले त्यांचा फेल्युअर आहे, आणि उद्या जर मुंबईत पाणी भरलं तर या आयुक्तांनी त्याची जबाबदारी घ्यावी. आणि दुसरा फेल्युअर आहे UD डिपार्टमेंट. त्यांनी पटापट आणि नियुक्त्या केल्या पाहिजे. तुम्हाला पूर्ण मुंबई पाण्याखाली न्यायची आहे का? कारण ज्या पद्धतीने ह्याच्या आधीच्या ज्या होत होत्या, मला वाटतं आपण प्रकल्प आणले बीमस्टॉपचे, त्याच्यानंतर त्या प्रकल्पातून पाण्याचा निचरा करत गेलो. त्यानंतर 2018ला आदित्य साहेबांनी ज्या टाक्या भूमिगत बसवल्या आहेत त्यामुळे पाण्याचा निचरा होतो. पण बेसिक जर झालं नसेल साफसफाई, तर त्या बेसिक कारणामुळे जर मुंबईची तुंबापुरी झाली तर ही लोक जबाबदार. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.